आज आपण बघणार आहोत पेन्सिल पाऊच किंवा तुम्ही याच्यामध्ये काहीही ठेवू शकता। मल्टीपर्पज पाऊच आहे हा। तुम्ही तुमचा कॉस्मेटिक किंवा तुम्ही मेडिसिन वगैरे घेत असाल ते पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता। हा एवढा सोपा पाऊच आहे। फक्त एक सिंगल पीस आणि एक फोल्ड आपल्याला मारायचा आहे पीसला। तर बघा एवढा छान पाऊच तयार होतोय। तर पटकन बघूया कसा शिवला आहे तो। एक कपडा घेतलेला आहे बघा मी प्लेन कलरचा। हा वॉटरप्रूफ कपडा आहे। 10 बाय 10चा मी एक सिंगल पीस घेतलेला आहे। त्याला मी कपडा पंच आणि अस्तर हे शिवून घेतलेला आहे। सेम कलरची चैन घेतलेली आहे बघा। त्याचे मी चैनीचे 2 भाग केले। एक भाग एका बाजूला लावायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि चैन लावून बघा वरून दाबशिलाई पण मारलेली आहे। तशीच मी आता दुसऱ्या साइडला पण चैन लावून घेते। दोन्ही बाजूला बघा चैन लावून आपण जॉईन करून दाबशिलाई मारून घेतलेली आहे। आता त्याला आपण रनर टाकून घेऊया। रनर टाकायचं पण एकदम सोपं आहे। तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं रनर कसं टाकायचं ते। आता एकदा रनर टाकलं चैन बंद करून घ्यायची, परत रनर टाकायचा। ह्याच्याने व्यवस्थित शिलाई बसली जाते। तर तुम्ही चैन ओपन ठेवून तर शिलाई मारली तर त्याला शिलाई व्यवस्थित बसत नाही। आता पाऊच बघा आपण उलट करून घेऊया। पाऊच बघा उलट करून घेतलेला आहे। त्याचं बघा इक्वल माप घ्यायचा आणि त्याचा सेंटर भाग आपल्याला काढायचा आहे। हे बघा सेंटर भाग काढल्यानंतर जो आपण कट केला आहे ना सेंटर भाग आणि चैनीचा भाग तो एकत्र करून त्याला सिंगल दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे। आणि बघा आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त एक फोल्ड बघा आपल्याला असा मारून घ्यायचा आहे, करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूला एक फोल्ड असा करायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला शिलाई मारायची आहे। दोन्ही बाजूला बघा एक फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे। एकदम सोपा पाऊच आहे। अगदी 3 ते 2 मिनिटांमध्ये तयार होतो। तुम्ही हे पाऊच ना रिटर्न गिफ्ट किंवा मुलांच्या बर्थडेला वगैरे पण तुम्ही देऊ शकता किंवा हेच तर तुम्ही पाऊच ना ब्लाउज पीसमध्ये वगैरे शिवले तर तुम्ही लेडीज लोकांना पण हळदी कुंकवाला वगैरे तुम्ही असं हे रिटर्न गिफ्ट देऊ शकता। खूप यूजफुल पाऊच आहे। आता बघा शिलाई मारून मी त्याला पाइपिंग करून पण घेतलेली आहे। पाइपिंग करून बघा मी ते सरळ करून घेतलेला आहे। कसला भारी वाटतो ना पाऊच। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होणारा पाऊच आहे आणि खूप यूजफुल पाऊच आहे। तुम्हाला हा कसा वाटला मला नक्की कमेंट सांगा आणि कुठून बघताय प्लीज ते पण माझ्यावर तुम्ही शेअर करा। असेच छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाऊच आवडल्यावर कमेंट करा। थँक्यू। आणि असेच बघा मी छान अजून पण पाऊच शिवलेले आहेत। किती सुंदर वाटतात आहेत ना पाऊच। एकदम साधे सोपे अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होणारे पाऊच आहेत। मला पण शिवण्याची आवड असेल तर नक्की हे असे छोटे पाऊच ट्राय करा आणि माझ्यावर शेअर करा। तुम्ही आजचा व्हिडिओ कसा वाटला माझ्यावर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। थँक्यू।